आहात नव महाराष्ट्र. आपल्या जिल्ह्याचे आदर्श पालकमंत्री पनवेल तालुका दौऱ्यावर आहेत. तुम्ही काम मंजूर करा व कामाचे उद्घाटन करा. निलेश लंकेने मंजूर केलेल्या कामांचे कशाला उद्घाटन करता? अशा शब्दांत खासदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. खासदार निलेश लंके पुढे म्हणाले की, मी 7 कोटी रुपयांची पळशी येथे आश्रमशाळा बांधली. त्याचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पारनेरचे बस स्टँड मी मंजूर करून आणले आहे. तसेच कोर्टाची इमारतही मी मंजूर करून आणली आहे. तरीही त्याची पाहणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे करत आहेत. यावर खासदार लंके यांनी अधिक आक्रमक होत म्हटले की, मी दुसऱ्याच्या कामांची पाहणी सुद्धा करत नाही आणि दुसऱ्याने मंजूर केलेल्या कामावर जात सुद्धा नाही. मी आमदार झाल्यापासून कोणाच्याही कामाचे खोटं उद्घाटन केलेलं नाही. तसेच खोटं मी करत नसून आपल्या झेंड्यावर छाती काढून मी पंढरपूरला जात असतो. दुसऱ्याच्या कामाचे खोटे नाटे चोरट्या भामट्यावाणी भूमिपूजन मी करत नसतो, असे म्हणत खासदार निलेश लंके यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार टोला लगावला. तुम्ही तुमची कामे मंजूर करा व नंतर उद्घाटन करा. तुम्ही तुमच्या राजकीय कारकिर्दीत काय केलं ते बघा. फक्त जिरवी केली पण काम केली नाही. अशा शब्दांतही खासदार लंके यांनी पालकमंत्री विखे पाटील यांना सुनावले. खासदार लंके पुढे म्हणाले, स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर करायला शिका. दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करू नका. असा खोचक टोला त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला. याचवेळी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा नियोजनच्या मीटिंगमध्ये कामांची चर्चा केलेली नाही. शेवटी ज्याला जे करायचे ते करू द्या, ज्याचं त्याला लख लाभ लागू. आपला तालुका स्वाभिमानी असून आपला तालुका असाच स्वाभिमानी ठेवावा, असे आवाहन खासदार निलेश लंके यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना केले. पनवेल तालुक्यातील विकास कामांच्या श्रेयावरून आता खासदार लंके व पालकमंत्री विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून खासदार निलेश लंके यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर चला पाहूया काय म्हणाले निलेश लंके. लोकसभेत लढून दाखव त्यांनी. मी संध्याकाळी सांगितलं, अरे मी येड्या तुझ्यासाठी गुगली टाकली तर तू लगेच उचलल्यासारखं उचललं केलं का? तुझ्यासाठी मी कधी पण तुझ्यासाठी कधी पण. आता मला कोणीतरी कार्यक्रम पत्रिका दाखवली, आता उद्या आपल्या जिल्ह्याचे आदर्श पालकमंत्री उद्या जिल्ह्यात येईल. अरे म्हणावं, तू काम मंजूर कर त्याचे उद्घाटन कर ना. निलेश लंकेने काम केलेलं कशाला उद्घाटन करतो? मी तिकडे 7 कोटीची योजना पळशी आपलं आश्रमशाळा बांधली. 7 कोटीची आश्रमशाळा बांधली, त्याचं उद्घाटन चाललं. अरे स्वतःच्या झेंड्यावर पंढरपूर करायची, दुसऱ्याच्या झेंड्यावर आपलं तर ओपन असतं. खालच्याला काय सांगायचं, वरच्याला सांगतो डायरेक्ट. आता पारण्याची एसटी स्टँड मी मंजूर करणार, आता त्याचे पाणी कोर्टाची इमारत मी मंजूर करून आणली, त्याची पाणी. यार दुसऱ्याची पाणी, मी तर दुसऱ्याच्या काम वसूल जात नाही. माझ्या इच्छा तुम्ही कधी सांगा, मी आमदार झाल्यापासून कोणाचं खोटं उद्घाटन कधीच नाही करीत मी. ही जमत नाही आपल्याला. खोटं आपल्याला ना, आपली सवय. आपल्या झेंड्यावर ना छाती काढून पंढरपूरला जायचं, पण दुसऱ्याचा झेंडा चोट्या भामट्यासारखा नाही घ्यायचा बघ कधी, आहे का नाही? ही तयारी आता काल उद्या आहे काहीतरी. शेवट म्हणावं, तुम्ही तुमचं जरा काम मंजूर करा ना. तुमच्या राजकीय कालखंडामध्ये काय केलं? फक्त जिरवी केली. आज डीपीटीसीत काय, फक्त डीपीटीसीत काहीतरी मिटिंग मला सांगितलं. डीपीटीसीत विकासाच्या बाबतीत एक चर्चा नाही. पण शेवट जाऊ द्या, ज्याला काय करायचे त्याला करायचं, लकलाप लागू. आपला तालुका आहे, आपला तालुका स्वाभिमानी तालुका आहे. असं स्वाभिमानी तालुका आपल्याला ठेवायचा. आज दिवसभर या ठिकाणी उद्घाटन केलेले आहेत. काल या ठिकाणचे लोकप्रतिनिधी खासदारांनी आपल्यावरती जरी टीका केलेली आहे आणि आम्ही केलेल्या कामांचं उद्घाटन हे लोक करतायत. त्यांनी स्वतःच्या कामाचं उद्घाटन करावं असं टीका त्यांनी. आता डॉक्टर खिलारी साहेबांनी कोण जायचं मग? डॉक्टर खिलारी साहेब स्वतःचा दवाखाना आहे त्यांचा, खिलारी साहेबांचा. टीका करणाऱ्या लोकांना त्यांना माझी शुभेच्छा आहे, टीका करत राहा. शेवटी असं आहे की टीका करून आपला पण झाकता येत नाही ना. पण आता मला काहीतरी भाष्य करायचं नाही. आम्ही आमचं काम करत राहतोय. महायुती सरकारच्या माध्यमातून या तालुक्याचे जे आमदार आहेत दाते सर यांनी अतिशय प्रभावीपणे या तालुक्यात काम सुरू केलेलं आहे. त्यांचा पाठिंबा बरोबर आहे आणि त्यामुळे कोण टीका करतं, कोण काय बोलतं त्या लक्ष देत नाही. जे आपली जुनी म्हणे हाती चलता आहे, तर बाकी लक्ष द्यायची गरज नाही आपण. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.